नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे गाईच्या चिकाचा खरवीज। त्यासाठी आपण दूध घेतले, एक लिटर दूध आपण घेतले चिकाचं। नंतर आपण त्याच्यात सुंठ टाकल्या, 1 चमचा सुंठ टाकली, परत 1 वाटी आपण गूळ घेतलाय, तो पण टाकायचा दुधात। आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं 2-4 वेळा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तो गूळ आपला चांगला विरघळेल। आता आपला दुधात गूळ चांगला विरघळलाय। आता आपण एक पातेलं ठेवायचं, त्याच्यात आपण हा चिक तयार केलेला आपण त्या पाण्यात पातेल्यात ठेवायचा, पातेलं। नंतर त्यावर एक झाकण ठेवायचं आणि एक 10-20 मिनिटं शिजवून घ्यायचा। आता आपण बघूया शिजलाय का। आता आपण झाकण काढूया। आता आपण बघूया, एक चमचा घेऊया, चमच्याने बघूया आपण शिजलाय का। नाही, अजून शिजला नाही। आता अजून झाकण ठेवूया। आता एक 10 मिनिटं आणखीन एक शिजवून घेऊया। बघा शिजल्यानंतर बघा असा झालाय आपला, त्याचा कलर चेंज झाला। आता आपण चाकून अशा कापून घ्यायचं। आपण ह्याच्या वड्या पाडायच्या। आता अशा वड्या पाडल्या, अशा डिश मध्ये एका ठेवायच्या। बघा अशा ह्या आपल्या खरवीसाच्या वड्या तयार झाल्या। अशा आपल्या वड्या तयार झाल्या।